भारत कृषीप्रधान देश. इथली अर्थव्यवस्था कृषीशी निगडीत, पण शेती अवलंबून आहे मान्सूनच्या पावसावर, जो कधी पडतो कधी पडत नाही. भारतीय शेती मान्सूनचा जुगार. 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, पण शेतकऱ्यांसाठी पावसाचा अचूक अंदाजही मिळत नाही. इंग्रजांनी तयार केलेल्या IMD सारख्या संस्था हे काम करत आहे, पण त्यांना आपण अद्यावत केल्या नाहीत. परिणामी हवामानाचा अंदाज अजूनही अचूक नाही. आपल्याकडे सुपीक जमीन आहे, कष्टाळू शेतकरी आहे, तरी पण इथला शेतकरी आत्महत्या का करतो? तर त्याला शेतीसाठी पुरेसं पाणी नाही, वीज नाही, पावसाचे अंदाज देणारी आधुनिक यंत्रणा नाही. आपण चंद्रावर पाणी शोधायला चंद्रयान पाठवू शकतो, पण शेतकऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या पावसाचे अचूक अंदाज देणारी यंत्रणा, पाऊस पाडणारी यंत्रणा उभी करू शकत नाही. गरज आहे आधुनिक यंत्रणा उभी करण्याची. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा कायमस्वरूपी बनवण्याची. आजही सहदेव भरडळी पंचांग, भेंडवळची मांडणी, नैसर्गिक बदल यासारखे पारंपरिक अंदाज यावर आपण अवलंबून आहोत. आपण हजारो कोटीचे स्मार्ट सिटी प्रकल्प उभे करतो, मग स्मार्ट ॲग्रिकल्चर झोन का नाही? शेती केवळ पोट भरण्याचं साधन नाही, ती भारतीय शक्ती आणि अस्तित्व आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा, शेतकरी राजा. तोच जर आत्महत्या करत असेल तर असला विकास काय कामाचा? आपण सारे अपयशी आहोत. विज्ञान, हवामान तंत्रज्ञान आणि परंपरागत शेती ज्ञान याचा संगम हीच नव्या भारताची गरज आहे.